नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय, कृषी प्रधान महाराष्ट्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण द्राक्ष बागेमध्ये आहोत। गेल्या 8-15 दिवसापासून वातावरण खूप खराब आहे। काही ठिकाणी पाऊस झालाय, काही ठिकाणी धुकं पडतंय। तर हे वातावरण द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी खूप घातक आहे, कारण की या वातावरणामध्ये पावडर मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो। पण आपल्याला इथं टेन्शन नाही, कारण की हा जो प्लॉट बघताय यामध्ये आपण बायर क्रॉप सायन्स जे काही पूर्ण ग्रेप शेड्यूल आहे ते या ठिकाणी वापरलेलं आहे। त्यामध्ये आपण पावडर मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी नेटिव्ह असेल, लुना असेल, रेप्सिडो, सल्फर यांसारख्या पॉवरफुल बुरशीनाशकांचा आपण वापर केलेला आहे। यामध्ये नेटिव्ह नावाचं जे बुरशीनाशक हे केवळ रोगावरती नियंत्रण ठेवत नाही, तर पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन देखील सुधारतं। तर नेटिव्हचा वापर आपण पावडर मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी कळी अवस्थेत केला होता। 400 लिटर पाण्याला 70 ग्रॅम। त्यानंतर जे दुसरं बुरशीनाशक आहे लुना एक्सपिरियन्स, याचे 2 स्प्रे 50 ते 100% फ्लोरा अवस्थेमध्ये एक आणि बेरी सेटिंगच्या अवस्थेमध्ये एक 225 ml एकरी। त्यानंतर रेप्सोडी हे एक बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांशी लढतं। तर याचा वापर आपण 2दा केला होता, 70 ते 75 दिवसाच्या दरम्यान एकदा, आणि दुसरा जो स्प्रे 90 ते 95 दिवसाच्या दरम्यान। याचं प्रमाण आपण 200 लिटर पाण्यासाठी 400 ml इतकं घेतलं होतं। अशा पद्धतीने आपण हे बायर क्रॉप सायन्सचं संपूर्ण शेड्यूल वापरतोय। दरवर्षी आपण वापरतोय आणि चांगलं उत्पन्न घेतोय। तर माझ्या शेतकऱ्यांनी एकच सांगणार राहील, तुम्ही पण बायर क्रॉप सायन्सचं हे जे काही ग्रेप शेड्यूल आहे संपूर्ण वापरा आणि द्राक्षाची गुणवत्ता त्याचबरोबर द्राक्षाचं उत्पन्न देखील वाढवा। धन्यवाद।